नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाच्या घडामोडींचा घेणार आहोत सुपरफास्ट आढावा। आखाती देशातील युद्धाचा एलपीजी गॅस दरावर परिणाम। इंधन तुटवड्यामुळे मिरज शहरातील 2 पंप बंद। एकाच पंपावर गॅस भरण्यासाठी रिक्षांच्या तब्बल 1.5 ते 2 किलोमीटर लांब रांगा। धुळ्यात एलपीजी गॅस भरण्यासाठी वाहनांच्या रांगा। रात्रभर थांबून देखील गॅस मिळत नसल्याने वाहनधारक संतप्त। एलपीजी गॅस वाहनात भरण्यासाठी वाहनधारक ठाण मांडून। वाशिममध्ये 3 दिवसांपासून सर्व्हर डाऊनमुळे गॅस बुकिंग ठप्प। एजन्सी बाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा। जिल्हा प्रशासनाने तांत्रिक समस्या तातडीने दूर करावी। गॅस वितरण सुरळीत करावं अशी मागणी। भंडाऱ्यात गॅस गोडाऊन बाहेर नागरिकांची प्रचंड गर्दी। तासनतास रांगेत उभं राहूनही सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिक हैराण। गॅस सिलेंडर ब्लॅकनं विक्री होत असल्याची तक्रार, तर सिलेंडरचा तुटवडा नसल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा दावा। लातूरमध्ये गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी। जिल्हा प्रशासनानं पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी 10 भरारी पथकं तैनात केली। घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या हॉटेलवर तहसीलदारांकडून औचामध्ये कारवाई। रत्नागिरीत उदय सामंत यांची हॉटेल व्यावसायिकांसोबत बैठक। जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्यासोबत सामंत यांची बैठक। गॅस एजन्सीचे कर्मचारीही बैठकीला उपस्थित। रायगडमध्ये पोलीस बंदोबस्तात घरगुती सिलेंडरचं वितरण। गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। पेणीतल्या भारत गॅसच्या वर्धन एजन्सी बाहेर पहाटेपासूनच नागरिकांच्या लांबच लांब रांगा। रायगड जिल्ह्यात गॅसचा पुरवठा सुरळीत। अफवांवर विश्वास न ठेवण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर आढळल्यास कठोर कारवाई। नागपूरमध्ये अन्न पुरवठा विभागाच्या भरारी पथकाची गॅस गोडाऊनवर पाहणी। काळाबाजार रोखण्यासाठी तपासणी मोहीम। हुडकेश्वर परिसरातील गॅस गोडाऊनमध्ये तपासणी मोहीम। ठाण्यात गॅस पुरवठा साखळीवर विशेष समितीची करडी नजर। समितीत पोलीस प्रशासन, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि सरकारी तेल कंपन्यांचे प्रतिनिधी असणार। ठाणे जिल्हा प्रशासनाचा 24 तास नियंत्रण कक्ष। वर्ध्यातील हिंगणघाट इथल्या नांदगाव चौकातील 5 हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई। हॉटेलमधून 7 घरगुती सिलेंडर जप्त। अन्न पुरवठा विभागाची कारवाई। जालन्यात अन्न नागरी पुरवठा विभागाची छापेमारी। जालना जिल्ह्यात 59 घरगुती सिलेंडर जप्त। जिल्ह्यात एलपीजी गॅसचा साठा पुरेसा प्रमाणात उपलब्ध। जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। जास्त दराने सिलेंडर विकणाऱ्यांची माहिती देण्याचं आवाहन। पिंपरी चिंचवडमध्ये व्यावसायिक गॅस मिळत नसल्यानं पोळीभाजी केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर। पोळीभाजी केंद्रांवर दररोज 3 ते 4 हजार पोळ्या आणि सुमारे 500 जणांचं जेवण पुरवलं जातं। हे पोळीभाजी केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोळीभाजी केंद्राला टाळं। व्यावसायिक गॅस मिळत नसल्यामुळे स्वयंपाकघरांचं शटर डाऊन। छोट्या हॉटेल चालकांचं नुकसान। जेवणासाठी नागरिकांवर खानावळ शोधण्याची वेळ। अमरावतीत गॅस टंचाईमुळे एकविरा देवी संस्थानच्या महाप्रसादात कपात। भाविकांना आता वरणभाजीऐवजी फक्त खिचडी, पिठल्याचा प्रसाद मिळणार। संस्थानकडे केवळ 4 दिवस पुरेल इतकाच सिलेंडर साठा शिल्लक असल्याची माहिती। इंधन टंचाईच्या काळात देखील संत गजानन महाराज संस्थान स्वयंपूर्ण। गॅस विनाच तयार करण्यात येतोय। दररोज 50,000 भाविकांचा महाप्रसाद। सौर ऊर्जेचा वापर करून बनवला जातो महाप्रसाद। संत गजानन महाराज संस्थानचं व्यवस्थापन पुन्हा चर्चेत। शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईच्या झळा। साई भक्तांना आजपासून एकच लाडू प्रसाद पाकिट मिळणार। एका भक्ताला एकच लाडू पाकिट देण्याचा साई संस्थानचा निर्णय। राज्यभरात गॅसचा तुटवडा असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिनव उपक्रम। संभाजीनगरमधील 165 शाळांमध्ये सोलार यंत्रणेमुळे जेवणाची व्यवस्था सुरळीत। तब्बल 40,000 विद्यार्थ्यांसाठी सौर ऊर्जेवर बनवण्यात आली खिचडी। छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस टंचाईचा औषध उद्योगावर परिणाम। गॅस अभावी काचेचे अँप्युल्स आणि वायर्स तयार करणाऱ्या उद्योगांचं काम थांबलं। यामुळे इंजेक्शन्स आणि औषधांच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता। भंडाऱ्यात सिलेंडर हातात घेत काँग्रेसचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा। महागाईच्या चटक्यानंतर आता गॅस सिलेंडरचाही तुटवडा। पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात घोषणाबाजी। नागपूरमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं पोलीस कॅन्टीनमध्ये सुरू झाली डिझेल भट्टी। 4 दिवसांपासून 90 रुपये लिटरचं डिझेल खरेदी करत डिझेल भट्टी सुरू। बीडच्या साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणाला 1 वर्ष पूर्ण। 1 वर्ष उलटूनही न्याय न मिळाल्यानं कुटुंबाकडून एसआयटीची मागणी। आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका आरोपी विरोधात दाखल आहे गुन्हा।
मिरज पंचायत सदस्य पांडुरंग इंगळे अपहरण प्रकरणी धक्कादायक माहिती समोर. शिंदे गटाचे महानगर प्रमुख मोहन वनखंडे यांचा अपहरण प्रकरणात समावेश. अपहरणामुळे भाजप शिंदे सेनेची सत्ता या ठिकाणी स्थापन होऊ शकली नाही. वाशिममधील 12वी परीक्षेदरम्यान कॉपीचं प्रकरण. आतापर्यंत एकूण 51 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं निलंबन. कारवाईमुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ. जळगावमधील पोलिसांच्या मालकीच्या दक्षता पेट्रोल पंप अपहरण प्रकरणी आरोपी पोलीस उपनिरीक्षकाच्या घरातून 12,73,000ची रोकड जप्त. आरोपी पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक वाघसह त्याच्या मुलाला 4 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी. ज्येष्ठ पर्यावरणवादी बंडू धोत्रे यांनी 10 दिवसांचं अन्नत्याग आंदोलन घेतलं मागे. चंद्रपूर लोहार डोंगरी लोह खाणीच्या स्थगितीनंतर उपोषण मागे. बंडू धोत्रे यांचं गेल्या 10 दिवसांपासून अन्नत्याग सत्याग्रह सुरू होता. धाराशिवच्या भूम शहरात मध्यरात्रीतून छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला. प्रशासनाची परवानगी नसतानाही उभारण्यात आला पुतळा. दरम्यान नगरपालिकेनं ठराव करून हा पुतळा कायम करावा, शिवप्रेमींची मागणी. नागपूर विद्यापीठाच्या 70% परीक्षांचे निकाल रखडले. सिनेटच्या बैठकीत गुणपत्रिकांमधील घोळाची आणि सॉफ्टवेअर कंपनीच्या चौकशीची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये गरवारे क्रिकेट स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाचं करण्यासाठी वृक्षतोडीचा निर्णय. पालिकेच्या निर्णयाला वृक्षप्रेमींचा विरोध. पालिकेच्या निर्णयाविरोधात शाळकरी विद्यार्थ्यांकडून 2000 पत्र जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द. पालघरमधील बोईसर इथल्या तारापूर MIDC लेव्हल 3 ऑफसाईट मॉक ड्रिल पार पडली. पालघर जिल्हा प्रशासन आणि गुजरात गॅस लिमिटेड यांच्या समन्वयातून मॉक ड्रिल. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कोणती पावलं उचलावी याचं प्रशिक्षण देण्यात आलं. सांगलीत IPS सुपुत्राची हत्तीवरून काढण्यात आली जंगी मिरवणूक. आटपाडीचे सुपुत्र प्रवीण कोळपे यांच्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यशानंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत हत्तीवरून साखर वाटण्यात आली. जलतारा मिशन अंतर्गत पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात रेनवॉटर हार्वेस्टिंगचं प्रात्यक्षिक. अंतर्गत पाणी संवर्धनासाठी तज्ज्ञ सुभजित मुखर्जी यांनी संस्थेचे अध्यक्ष सचिन कोरे, प्राचार्य किरण सावे, डॉक्टर पोल, डॉक्टर जयस्वाल यांच्या सहकार्यानं विद्यार्थी आणि शिक्षकांना जलसंवर्धनाचं महत्त्व प्रात्यक्षिकाद्वारे सांगितलं. नागपूरमध्ये वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीच्या 10 गिगावॉट एकात्मिक सौर इनगॉट आणि वेफर उत्पादन प्लांटचं भूमिपूजन. बुटीबोरीमधील विस्तारित MIDCत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन. 8,000हून अधिक रोजगाराच्या संधी. बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांसाठी वनराणी टॉय ट्रेन सुरू. ट्रेनमध्ये बसून उद्यानाच्या सौंदर्याचा आनंद घेता येणार. प्रौढांसाठी 98 रुपये, लहान मुलांसाठी 37 रुपये ट्रेनचे तिकीट दर. अमरावतीमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांवर. वाढत्या तापमानामुळे आंबिया बहरातील छोट्या संत्र्यांना गळती. भूजल पातळी कमी झाल्यानं आणि ऊन वाढल्यानं संत्रा उत्पादक शेतकरी संकटात. पश्चिम विदर्भात पाणी प्रकल्पांमधील जलसाठ्यात मोठी घट. पश्चिम विदर्भातील सर्वात महत्त्वाच्या अप्पर वर्धा धरणात 57% जलसाठा, तर बुलढाण्यातील खडकपूर्णा प्रकल्पात 34% जलसाठा शिल्लक. आखाती देशातील युद्धाचा उत्तर पुणे जिल्ह्यातील केळी उत्पादकांना मोठा फटका. 1700 एकरावरील केळीचं पीक धोक्यात. निर्यात केली जाणारी केळी कुणी घ्यायला तयार नसल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. युद्धजन्य परिस्थितीमुळे धाराशिवमधील कलिंगड उत्पादक अडचणीत. इराणला जाणारा कलिंगड शेतातच पडून असल्यानं शेतकरी संकटात, तर व्यापारी शेताकडे फिरकतही नसल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. आखाती देशातील युद्धामुळे बीडच्या आनंदवाडी शिवारातील केळी उत्पादकांवर संकट. युद्धजन्य परिस्थितीतील निर्यात फटक्यामुळे केळी कमी दरानं विक्री करण्याची वेळ. अमेरिका, इस्रायल, इराण युद्धाचा कांदा निर्यातीवर परिणाम. येवला बाजार समितीत कांद्याचे दर कोसळले. कांद्याला कमाल 1,000 तर किमान 150 तर सरासरी 600 ते 700 रुपयांचा दर. प्रति क्विंटल 1,000 रुपयांच्या अनुदानाची मागणी. नंदुरबारमध्ये गव्हाच्या कापणीला वेग. शेतकऱ्यांकडून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं गव्हाची काढणी. वेळ आणि खर्चाची बचत होत असल्यानं गहू काढणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. साताऱ्याच्या आरळे गावातील हळदी उत्पादकांना युद्धाचा फटका. हळदीचा बाजारभाव घसरल्यानं शेतकऱ्यांची कंबर मोडली. प्रशासनानं शेतमालाला हमीभाव निश्चित करावा. व्यापाऱ्यांच्या मनमानीला लगाम लावावा, शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या मालेगाव, कळवण, देवळा भागात मधमाशांची संख्या घटली. परागीकरण होत नसल्यानं कांदा बियाणं आणि टरबूज उत्पादनात घट होण्याची भीती. कृषी विभागानं कृत्रिम मधमाशी पेट्या उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी.
बदलापूरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकाची स्थापना, महिलांना तात्काळ मदत मिळावी, शहरात गस्त वाढावी यासाठी स्वखर्चातून उपनगराध्यक्षांकडून पथकाला 2 दुचाकी भेट. जळगावात खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, पीडितेकडून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपी तरुणाला पोलिसांकडून अटक. जळगावच्या मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीत अवैध जुगार अड्डे सुरू, जुगार अड्ड्यांवर दररोज लाखो रुपयांची उलाढाल, जुगार खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, अवैध जुगारावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी.